तळ कोकणामध्ये भरपूर पाऊस होत असला तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील काही गावांमध्ये अजूनही पाण्याची टंचाई ही जाणवते। कुडाळ तालुक्यामधील घोडगे हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला सामोरं जात आहे। या गावामध्ये पाटबंधारे विभागाचा कोणताही प्रकल्प नसल्यामुळे गावकऱ्यांना फक्त पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतंय। पावसाळा संपल्यानंतरच या गावामध्ये पाण्याची गंभीर टंचाई भासते। अनेक विहिरींची पाणी पातळी पूर्णपणे खाली गेलेली असते, तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची दूषित स्रोत वापरण्याची वेळ गावकऱ्यांवर येते। परिणामी मे महिन्यात चाकरमानी मंडळी देखील गावाकडे येण्यासाठी टाळाटाळ करतात। आता झाली 60-65 वर्षे झाली पाण्याचा त्रास काढून काढूनच आमका लय जवळ जाऊ झाला। आमका पाणी येतं सुकत नाही, कधी पाणी कोणत्या बावडे गाता आमची जातं। हो, सरकारच्या दरबारी तुम्ही काय करतो, पण आमचं करीतच नाही। तर आम्ही शासन सगळ्यांना करतो, हात जोडतो, पण आमका पाणीच कोणी हे करीत नाही। पण कशी आता म्हातारी माणसं आम्ही कुठे जाणार नका सांगावं, हे बावडे बरलाच तुम्ही जाता, कसं खाणार पाणी? आमचं काय हे नाही, तुम्ही आम्ही तुमचा हात जोडतो, आमच्या पाण्याची सोय, आमच्या रस्त्याची सोय करा। याच पार्श्वभूमीवर गावच्या सरपंचा श्रुती घाडीगावकर यांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली। जलप्रकल्प, बंधारे किंवा जलसंधारणाची कामं हाती घेऊन घोडगे गावाला कायमस्वरूपी पाणीदार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। घोडगे सारख्या गावांचा विकास आणि पाण्याचा प्रश्न सोडवणं ही सध्या काळाची गरज आहे। त्यामुळे ह्याकडे आता प्रशासन आणि तेथील स्थानिक आमदार आणि मंत्री कशा पद्धतीने लक्ष देतात याकडे सर्व गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिले। आता बघायला गेलं तर आमच्या या घोडगे गावात 1 फेब्रुवारी महिन्यापासून ते 1 जूनच्या एंडिंग पर्यंत या पाणी टंचाईची जी समस्या आहे ती भेडसावत आहे। तसं बघायला गेलं तर आम्हाला या घोडगे गावामध्ये फक्त पावसाचे 2 ते 3 महिने फक्त पाण्याचा मुबलक असा वापर होतो। त्यानंतर आम्हाला या पाण्याच्या संकटाची हा सामना पूर्ण महिला वर्गाला करावा लागतो। आमच्या या गावामध्ये आम्ही ज्यावेळी बसलो सरपंच म्हणून पदावर त्यावेळी आम्ही कार्यरत राहिलो। त्यासाठी ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत आम्ही आमच्या गावात 1 कोटी अंतर्गत या निधीचा आम्ही अवलंब केला। परंतु आमच्या गावामध्ये आपलं जे पाणी जे साठवण करण्यासाठी जे किंवा तलाव म्हणा किंवा धरण म्हणा यासारख्या कोणत्याही प्रकारचा हा तलाव अशी काही योजना नसल्यामुळे पाण्याचा स्रोत हा वाढत नाही। त्यामुळे विहिरी म्हणा किंवा बोरवेल म्हणा यासारखे योजना आणून सुद्धा पाण्याचा जर स्रोतच नसेल तर याच्या विहिरींचा उपयोग काय होणार? त्यामुळे आमच्या ज्या गावात आहेत की या मे महिन्यामध्ये म्हणा किंवा अन्य काही जर कार्यक्रम असले तर मुंबईतील लोक ही पाण्याच्या टंचाईमुळे फक्त गावामध्ये येणं टाळतात। म्हणजे लग्न कार्य असू दे किंवा अन्य काही, म्हणजे या गावापासून ही आपली मुंबईची लोकवस्ती आहे ही कुठेतरी दूर चाललेली आहे। मग यासाठी आमच्या या वाड्यामध्ये भटवाडी, पायरवाडी, मळेवाडी त्याचप्रमाणे हेळवाडी या लोकातील या गावातील वाडी या 4 ज्या वाड्या आहेत या 4 वाड्यांना जोरदार या पाण्याची सामना करावा लागतो आहे। तर माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमच्या या गावाच्या पाणी समस्येवर काहीतरी त्यांनी लक्ष द्यावा। ही योजना आम्हाला मुबलक पाण्याचा स्रोत कसा वाढेल याकडे त्यांनी लक्ष देऊन आमची ही जी समस्या आहे ती त्यांनी दूर करावी।